भारत पाक सामना तात्काळ रद्द करा, गोंदियात शिवसेनेचे ज्वालामुखी आंदोलन। पाकिस्तान मुर्दाबाद, भारत पाक सामना रद्द करा अशा घोषणा देत आज संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून ज्वालामुखी आंदोलन पेटवले। राज्यभर भडकलेल्या या आंदोलनाच्या पडसादाने जिल्हा ढवळून निघालाय। दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज 14 सप्टेंबर रोजी भारत पाक सामना खेळविण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयाचा शिवसेनेने तीव्र शब्दात निषेध नोंदवत पाकिस्तानसोबत क्रिकेट नव्हे केवळ युद्ध हवे असा एल्गार केलाय। अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांधे येथे जिल्हा प्रमुख शैलेश जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली। यावेळी तालुका प्रमुख चेतन दहिकर, विभाग प्रमुख कृष्ण चांदेवाल, रवी देशमुख, युवा सेना तालुका प्रमुख ओमराज कोल्हे तसेच राहुल गुप्ता, अंकित शाहू, सुरेश दाने, संस्कार माधव डोंगरवार, विलास गायकवाड, गुलाब गोटेफोडे, डॉक्टर गणेश मेहर, रमेश लांडेकर, देवा देशमुख आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांविरोधात आक्रमक घोषणा दिल्या। मोदींना सिंदूरच्या पुढ्या पाठविणार असल्याचा इशाराही देण्यात आलाय। जिल्हा प्रमुख शैलेश जयस्वाल म्हणाले, पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात आमच्या जवानांनी प्राणांची आहुती दिली। ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवाद्यांचा नायनाट झाला। अशावेळी पाकिस्तानसोबत सामना खेळणे म्हणजे शहीदांच्या बलिदानाचा अपमान आहे। देशाचे पंतप्रधान हिंदू विरोधी व देशविरोधी काम करीत आहेत हे जनतेला कधीही मान्य होणार नाही। जिल्हाभरातील शिवसैनिकांच्या आक्रमक आंदोलनामुळे प्रशासन व पोलिसांना चांगलाच धसका बसला। भारत पाक सामना तात्काळ रद्द करा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केले जाईल असा इशारा शिवसेनेने दिलाय। न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे, झी इंडिया 24 तास गोंदिया। पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद, भारत पाकिस्तान सामना रद्द करो रद्द करो। सामना रद्द करो, पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद, भारत पाकिस्तान सामना रद्द करो, भारत पाकिस्तान सामना रद्द करो। अहो, काय सांगणार, आज आपण आंदोलन करत आहात? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं ज्या प्रकारे भारत सरकारच्या हिंदू विरोधी नीती आहेत त्या एका ठिकाणी भारताचे पंतप्रधान म्हणतात की हा जो सिंदूर आहे याचा मी बदला पाकिस्तानामध्ये घुसून मारण्याचा मी त्यांना बदला घेतलेला आहे। आणि दुसऱ्या ठिकाणी ते लोक भारतसोबत पाकिस्तानसोबत मॅच खेळून राहिले दुबईला। ह्या भावना पूर्ण भारताच्या अत्यंत दुखावलेल्या भावना आहेत। सर्व हिंदू समाजाच्या, पूर्ण भारतीय लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत। आज अशी परिस्थिती आहे की पहिल्या दिवशी भारत पाकिस्तान क्रिकेटचा सामना घोषित झाल्या पहिल्या दिवशी पूर्ण तिकिटा विकत होते। आज त्या ठिकाणी 25% तिकिटा विकलेल्या नाही आहेत। अशा प्रकारची परिस्थिती संपूर्ण भारतामध्ये आहे। सर्व भारतीय जनतेच्या या सामन्याला कडाडून विरोध आहे, परंतु प्रधानमंत्री आपल्या देशामध्ये व्यापार करण्यामध्ये इच्छुक आहेत। व्यापाराच्या माध्यमातून ते पैसे कमवण्याचे साधना आपल्या ठिकाणी उत्पन्न करीत असतात आणि तोच आहे। फक्त आता एक सुप्रीम कोर्टच्या माध्यम कोणीतरी ते याचिका टाकली, परंतु त्या याचिकेला काही विषय नाही आहे। प्रधानमंत्रीने त्या सुप्रीम कोर्टला पण सांगायला पाहिजे होता का हा सामना आम्ही खेळणार नाही म्हणजे नाही, कारण का ते लोक आमच्याशी गद्दारी करतात, आमचे लोक मारतात आणि त्या प्रकारे त्यांच्याशी सामना खेळणं हा एकदम चुकीचा आहे। सन्माननीय बाळासाहेबांचे धोरण स्पष्ट होते का ते स्वतः म्हणत होते की आपण भारत पाकिस्तानचा सामना होऊ देणार नाही। हीच भूमिका शिवसेनेने या ठिकाणी अवलंबलेली आहे आणि आम्ही या सामन्याचा विरोध करतो।